तंत्रज्ञानाची कास धरणारी लातूरची ड्रोन दीदी. शिक्षण 11वी पर्यंत पण झेप गगनाला भिडणारी. लातूरच्या एका रणरागिणीनं हातात ड्रोनचं रिमोट घेतलं आणि शेतात क्रांती घडवली. पाहुयात लातूरच्या पहिल्या ड्रोन पायलट रोहिणी शिंदे यांची प्रेरणादायी यशोगाथा. निळ्या आकाशात झेपावणारे हे ड्रोन आणि त्याचं नियंत्रण करणारी ही महिला, हे चित्र आहे लातूर जिल्ह्यातील गंगापूरचं. 11वी पर्यंत शिक्षण झालेल्या रोहिणी शिंदे यांनी आज शेतीमध्ये हायटेक क्रांती घडवून आणली आहे. घरची 12.5 एकर शेती सांभाळताना त्यांनी चक्क ड्रोन पायलट होण्याचं धाडस दाखवलं. ड्रोन दीदी योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहिणीताईकडे आता अधिकृत लायसन्स आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी चक्क 950 एकरवर फवारणी पूर्ण केली असून अवघ्या 3 महिन्यात 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळवलंय. विशेष म्हणजे त्यांनी आतापर्यंत 87 ग्रामीण महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देऊन रोजगाराची नवी वाट दाखवली आहे. केवळ चूल आणि मूल यात न अडकता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास ग्रामीण महिला काय चमत्कार करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोहिणी शिंदे. त्यांच्या या भरारीनं संपूर्ण लातूर जिल्ह्याचं नाव राज्याच्या नकाशावर कोरलं गेलंय. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रोहिणी शिंदे यांनी ही हायटेक उडान घेतली आहे. त्यांची ही गोष्ट आज प्रत्येक ग्रामीण महिलेसाठी यशाचा मंत्र ठरते. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळणाऱ्या महिला ज्या आहेत त्या अग्रेसर सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत. अशाच पद्धतीची एक महिला जी आहे जी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आपल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग या ठिकाणी अवलंब करत आहेत. आणि त्यांची नुकतीच ड्रोन दीदी म्हणून निवड झाली होती. त्या ड्रोन दीदीच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आता गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ड्रोनच्या सहाय्यानं शेतीमध्ये फवारणी करतात. काय नेमका हा मानस आहे त्यांचा, कशा पद्धतीची सुरुवात झाली आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो. माझ्यासोबत आहेत ड्रोन दीदी रोहिणी शिंदे मॅडम. मला सांगा ताई, आधुनिक शेतीची आवड कशी निर्माण झाली? पारंपरिक शेतीला बगल देण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले आणि कशा पद्धतीने आधुनिक शेतीकडे वळलात? सर नमस्कार, माझं नाव रोहिणी पंकज शिंदे, राहणार गंगापूर. तसं तर आमची पारंपरिक पद्धतीनं आम्ही शेती तर कसतच होतो, पण वारंवार हा निसर्गाचा कोप होत होता. कधी अतिवृष्टी व्हायची, कधी पाऊसच पडायचा नाही. 2014चा दुष्काळ बघितला, त्या वेळेला आम्ही म्हणजे खूप सोसलेला आणि खूप भोगलेलं आहे. झालं असं की नंतर ज्या केविकेला मी जोडली गेलेली होते तिथून मला काही SOP समजल्या, त्याच्यामुळं आधुनिकतेकडं वळण्याला मला म्हणजे वळण सापडलं. आणि ते SOP जसं नांगरटीपासून काढणीपर्यंतचे जे प्रशिक्षण होते किंवा मार्गदर्शन होतं ते मला केविकेकडून वेळोवेळी मिळत गेलं. त्याच्यामुळं आधुनिकतेकडं माझा म्हणजे पहिलं पाऊल तर तिथंच पडलं 2014मध्ये. आणि नंतर जीवनाची तर काय पालटच झाली 2023मध्ये. ड्रोन दीदी जे सिलेक्शन झालं, फॉर्म भरले, त्याच्यामध्ये आपली निवड झाली. 15 दिवसाचं प्रशिक्षण झालं. नंतर 8 मार्च 2024ला ड्रोन स्वतः मिळाला. त्यावर म्हणजे काम केलं आणि आर्थिक दृष्ट्या स्वतः म्हणजे सबल नव्हते मी, पण वारंवारच्या कामाचा आढावा करत असतानाच आर्थिकदृष्ट्या पण सबल झाले आणि कुटुंबाला एक प्रकारची मदतही होऊ लागली. मला सांगा, पारंपरिक शेतीला बगल देणं, फाटा देणं आणि आधुनिक शेतीमध्ये त्याचा प्रत्यक्ष वापर करणं आणि त्या देखील महिला शेतकरी म्हणून एक अवघड प्रसंग होता. कुटुंबाने कशी साथ दिली आणि कशा पद्धतीने त्यांचा सपोर्ट राहिला? सर म्हणजे कुटुंबाच्या मदतीशिवाय तर मी काहीच नव्हते. सुरुवातीला प्रखर विरोध झाला, सासूबाईंचा विरोध झाला, पण माझे मिस्टर कायमस्वरूपी म्हणजे जसं सावली साथ सोडतील, पण माझे मालक म्हणजे कधीच सोबत, म्हणजे आम्ही कधीच, मला वाटत नाही की आम्ही 18 वर्षामध्ये असं कधी सोडून राहिलोत. आणि तरी फक्त तू पुढं चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे, जगाचा विचार करू नको, आपल्याला काहीतरी चांगलं करायचे असं प्रोत्साहन देत होते. त्याच्यामुळं नवीन उमेद. आणि दुसरं म्हणजे माझे वडील, म्हणजे मला कधीच त्यांनी जीवनामध्ये, मला आज मी 32-33 वर्षाची आहे, तर मला कधीच रोहिणी असा आवाज दिला नाही. त्यांनी मला लहानपणापासून मुलासारखंच म्हणजे रोह्या म्हणून आवाज देतात. ती एक मला जीवनाला एक नवीन म्हणजे उमेद आहे. त्याच्यामुळं मला म्हणजे असं, मी मुलगी आहे, मला कधी भासू दिलं नाही. आणि पुढं मिस्टर हे चांगले मिळाले, त्याच्यामुळं मग माझं कार्यात वाढ होत गेली.
आता सध्या जी परिस्थिती आहे ड्रोनच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही किती एकरामध्ये फवारणी केलेली आहे, कशा पद्धतीने उत्पन्न झाले आणि पुढे काय अपेक्षित असणार? नक्कीच सर, म्हणजे माझ्या ड्रोनच्या जे स्प्रिंग आहे ते आता सध्या आपण 950 एकर पार केलेलं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच म्हणजे माझं आता जसं बॅटरी सेट वाढवले तर जर असं शेतकऱ्यांचा माझ्यासोबत जर सहकार्य राहिलं आणि शेतकऱ्यांची जर म्हणजे जर मानसिकता दिवसेंदिवस बदलत असले तर माझंही काम आहे की मी पण त्यांना परिपूर्ण 4 जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे आता मला त्या शेतकऱ्यासोबत. एका ड्रोनवर जर मी 950 एकर करू शकते एका वर्षामध्ये तर मग तर मी आणखीन प्रयत्न करेल सर. ड्रोन म्हणजे वाढवण्याचा उद्देश आहे मला आणि जास्तीत जास्त 4 तालुक्यापुरतंच नाही तर 4-5 जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपलं शिंदे ड्रोन सर्व्हिसचंच नाव असावं असं माझा पुढील येणाऱ्या काळामध्ये फक्त माझं एक स्वप्न आहे. जशी सुरुवात अशा पद्धतीने जर पाहिलं तर ड्रोन दीदीच्या माध्यमातून एक मोठं काम यांनी जे हाती घेतलेलं आहे आणि स्वप्न इथंच थांबलेले नाहीत तर कुटुंबाची साथ आणि स्वतःची जिद्द या दोन्ही गोष्टीवर त्या पुढे जात आहेत. त्यामुळं त्या रोहिणीताईंना एकमत डिजिटल परिवाराकडून देखील शुभेच्छा. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.